साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। आज सकाळी ज्यावेळी नमाज सुरू होतं त्यावेळी पॅलेस्टाईनचा झेंडा त्या ठिकाणी हेतुपुरस्कृत आणला कोणी त्यांचा सुद्धा शोध घेतला गेला पाहिजे। ज्यांच्या नावाने आजच्या कार्यक्रमाची परवानगी होती त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्या मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी तिथे चितावणीखोर भाषण दिलं त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि पोलिसांना मला सूचित करण्यात मुक्तीचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, या मुक्तीचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, या जिहादीचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। पोलिसांना सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येतं की त्यावेळी जिथे नमाज सुरू होतं तिथे एक अनधिकृत विना परवाना एक ड्रोन त्या ठिकाणी उडत होता। तो ड्रोन नेमका आणला कोणी, तो ड्रोन उडत असताना पोलिसांनी त्याला विरोध का केला नाही। जो कोण ड्रोनवाला असेल त्याच्याकडून ते फुटेज घ्या, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा। आणि जो पॅलेस्टाईनचा झेंडा त्या ठिकाणी फडकला त्या सगळ्या लोकांना एक सडन टाईम पिरियडमध्ये त्यांना अटक करा आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर आचारसंहिता भंग आणि इतर सर्व गुन्हे दाखल करावेत। आम्ही अशी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने ही मागणी करतो। 50,000 की शॉपिंग बिल्कुल फ्री फ्री फ्री। अब 1 लाख की शॉपिंग पर 50,000 की शॉपिंग फ्री, 50,000 की शॉपिंग पर 20,000 की शॉपिंग फ्री फ्री फ्री। अब और 15,000 की शॉपिंग पर 5,000 की शॉपिंग फ्री। अब और 6,000 की शॉपिंग पर 2,000 की शॉपिंग फ्री। अब सिर्फ और सिर्फ 2,000 की शॉपिंग पर भी 500 रुपए की शॉपिंग फ्री। तो देर किस बात की, अब्बू अम्मी बड़े भैया और भाभी चलो 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 चलते हैं और पूरे परिवार की शॉपिंग सिर्फ और सिर्फ ओजी मॉल, राम सेतु, मालेगांव से खरीदी करके अपनी खुशियों में 4 चांद लगाते हैं। आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी या सगळ्या समाजाला चिथवणी म्हणून त्या फिलिस्तीनच्या समर्थनार्थ उद्गार काढले आणि त्या क्षणाला तिथे बसलेल्या एका जिहाद्याने फिलिस्तीनचा झेंडा बाहेर काढला। जणू काही हे सगळं नाट्य घडवूनच आणायचं त्या आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी ठरवलं होतं की काय, अशी शंका या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये उद्भवली आहे। तो काही राजकीय मंच नव्हता, तिथे राजकीय चर्चा घडाव्या असं काही ठिकाण नव्हतं। आचारसंहिता लागलेली असताना या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंग देण्याचं काम त्या आमदार आणि त्यांच्या त्या चगलबच्च्यांनी केलं आहे की काय। महिनाभरापासून ज्या सगळ्या धार्मिक सण उत्सव जे शांततेने पार पडत होते, आज महात्मा फुलेंची जयंती आज आपण सगळ्या आनंदात साजरी करतोय। येणारी बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आपण सगळ्या आनंदाने साजरी करणारच काय। या सगळ्यांना गालगोट कुठेतरी लागावा, मालेगावची शांतता खराब व्हावी, रामनवमीचा उत्सव येतोय तोही खराब व्हावा, देवीचा रथ येतोय तोही खराब व्हावा, असं सगळं मोठं षडयंत्र या खासदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होतंय की काय, अशी शंका आम्हा सगळ्या हिंदुत्ववाद्यांना वाटली। श्रीराम मालेगाव बोले जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। या जिहादींचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। जय श्रीराम। 2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये आझमगडमध्ये सुद्धा असाच एक प्रकार उघडकीला आला होता। यासीन अख्तर नावाचा एक मुलगा होता ज्याने 20 मे या दिवशी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती। त्यांनी सर्वांना पॅलेस्टाईनचा झेंडा जो आहे तो आपल्या आपल्या घरावर लावण्याचं आवाहन केलं होतं आणि UP पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याला तात्काळ अटक केलं होतं। तर त्यातलाच एक प्रकार आज मालेगावमध्ये पवित्र ईदची नमाज चालू असताना जो काही झाला, त्या संदर्भात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मालेगाव हे आवाहन करते पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला सुद्धा की त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून मालेगावमध्ये जे काही सौहार्दतेचं वातावरण आहे ते याच प्रकारे कायम ठेवून मालेगावची शांतता भंग न होऊ देता त्याच्यावर लवकरात लवकर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे। असं जर कधी झालं नाही तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुत्वाच्या वतीनं मालेगाव बंदची हाक आम्ही देत आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। ज्याला पॅलेस्टाईन आवडत असेल त्याने हमखास पॅलेस्टाईनला निघून जावं
आमचं हे स्पष्ट मत आहे. मालेगावमध्ये हिंदू बहुल जागेवर येतात, आल्यानंतर तिथली कमिटी असते, त्या परवानगी न घेता तिथे पॅलेस्टाईनचा ध्वज लावला जातो. आचारसंहितेचे उल्लंघनाचे कायदे त्यांच्यावर का लादले जात नाही? तिथे ते पॅलेस्टाईनचा झेंडा का बरं येतो? तिथली कमिटी का थांबवत नाही? याच्यावर सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा मुकदमा तर व्हायलाच पाहिजे. त्यातल्या त्यात आचारसंहिता भंग व्हायलाच पाहिजे. आणि मी तर म्हणतो दुबारा जर तुम्हाला त्या जागेवर यायचं असेल तर अशा घाणेरडं जर कृत्य करत असेल, एक तर आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही, आणि यायचं असेल तर शिस्तीत यायचं आणि शिस्तीत जायचं. एवढं बोलून थांबतो. जय